हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद मंत्र 10 याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि श्रील प्रभुपादांनी त्यावर भाषांतर लिहिलं आहे आणि तात्पर्य लिहिलं आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिली आपण श्लोक वाचूया. अन्यदेव आहु विद्यया अन्यत् आहु अविद्यया इति सुश्रुम धीराणाम येन तत् विचचक्षिरे. भाषांतर. विद्वजनांनी सांगितले आहे की विद्येमुळे एका प्रकारचा परिणाम होतो आणि अविद्येमुळे वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो, असं विद्वज्जनांनी सांगितलेलं आहे. तर तात्पर्य वाचूया आपण, तेव्हा आपल्याला कळेल की विद्या कोणता परिणाम देणार आहे आणि अविद्या कोणता परिणाम देणार आहे. तात्पर्य. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात 13.8 ते 12 यामध्ये सांगितल्याप्रमाणे निम्नलिखित मार्गाने विद्येचा विकास करावा. तर 13व्या अध्यायातले हे जे 5 श्लोक आहेत, 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देत आहेत की हे सगळे काय आहेत, हे सगळं ज्ञान आहे. तर हे सगळे मुद्दे आहेत, ते एक एक करून आपण वाचत जाऊ आणि त्याचा अर्थ प्रभुपादांनी 1, 2, 3 असे आकडे देऊन दिला आहे, ते जाणून घेऊया. तर आपल्या समोर हे मंत्र आहेत. भगवद्गीता अध्याय 13 8 पासून 12 श्लोक, 5 श्लोक आहेत. ह्याची सुरुवात होते अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिम आर्जवम पासून आहे हे. तर वाचूया आपण हे. 1. पूर्ण सज्जन वृत्तीने दुसऱ्यांचा योग्य आदर ठेवला पाहिजे. आता एक एक हे मी वाचत जाते शब्द आणि त्याचे हे प्रभुपादांनी अर्थ लिहिले आहेत. पहिलं लिहिलं आहे अमानित्वम म्हणजे विनम्रता. मनुष्याने सज्जन वृत्तीने वागलं पाहिजे आणि दुसऱ्यांचा योग्य आदर ठेवला पाहिजे. दुसरं आहे अदंभित्वम, अदांभिकता. केवळ प्रसिद्धी आणि नावासाठी स्वतःला धार्मिक म्हणू नये. तिसरं आहे अहिंसा. काया वाचा आणि मन यांच्या कृतीने इतरांच्या दुःखाचे कारण बनू नये. तर ही जी हिंसा करणं असतं, ते आपण शरीराने पण करतो, वाचेने बोलून सुद्धा करू शकतो, आणि मनातल्या मनात दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणं, हे पण काय आहे, ही हिंसा आहे. तर म्हणून इथे म्हटलंय की काया वाचा मन यांच्या कृतीने इतरांच्या दुःखाचं आपण कारण बनू नये, अहिंसा आहे. चौथं आहे शांती. शांती म्हणजे सहनशीलता, सहिष्णुता. इतरांच्या चेतावणीला न जुमानता आपण सहिष्णुता दाखवण्यास शिकले पाहिजे. कोणी किती त्रासदायक झालं तरी आपण विचलित होऊ नये. 5वं आहे आर्जवम. आर्जवम म्हणजे सरळपणा. दुसऱ्यांबरोबर वागताना दुटप्पीपणा करता कामा नये. दुटप्पी, समोर एक बोलायचं, तो गेल्यावर दुसरं बोलायचं, असा दुटप्पीपणा आपण करू नये. 6वा पॉइंट आहे आचार्य उपासनम. आपल्याला क्रमशः आत्मसाक्षात्कारापर्यंत नेऊ शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा शोध केला पाहिजे. अशा गुरूंना शरण जाऊन त्या गुरूंची सेवा करून त्यांना सुसंगत प्रश्न विचारले पाहिजेत. तर आध्यात्मिक जे ज्ञान आहे ते आपल्याला अधिकृत गुरुशिष्य परंपरेतनच घ्यायला लागतं. अशा परंपरेतील आचार्य असतात, त्यांना प्रामाणिक आध्यात्मिक गुरु, अधिकृत गुरु, ऑथेंटिक स्पिरिच्युअल मास्टर असं म्हटलं जातं. तर ते त्यांचा जेव्हा आपण अशा गुरूंना आपण जेव्हा शरण जातो, नम्रपणे त्यांची सेवा करतो,
आध्यात्मिक त्यांना प्रश्न विचारतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा भक्ती करतो तेव्हाच आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे भक्तीतलं जे सगळं ज्ञान आहे, मी कोण आहे, भगवंत कोण आहे, त्यांच्याशी माझा संबंध काय आहे हे जाणणं आणि जसे आचार्य सांगतात त्याप्रमाणे भक्ती करून भगवंतांची प्रेमभक्ती प्राप्त करणं. तर असं हे सगळं मार्गदर्शन आपल्याला केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरु करू शकतात. 7वा पॉइंट आहे शौचम. शौचम म्हणजे शुची, पावित्र्य, पवित्रता. आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर पोहोचण्याकरिता शास्त्रात दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. जे आपण हरे कृष्ण मध्ये 4 नियमांचं पालन करतो, तर असे जेव्हा मनुष्य नियमांचं पालन करतो त्यामुळे त्याच्यात आपोआपच पवित्रता येते. 8वा पॉइंट आहे स्थैर्यम, स्थिरता. शास्त्राचे सिद्धांत दृढतेने समजून घेतले पाहिजे. हे जे तत्वज्ञान आहे त्यातलं तत्व व्यवस्थितपणे श्रद्धेने गुरूंकडून आपण समजून घेतलं पाहिजे. पुढचा पॉइंट आहे 9वा आत्मसंयम म्हणजे आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे काय आहे ते वाचूया आपण. हा पॉइंट आहे 9वा. आत्मसाक्षात्काराकरिता बाधक असणाऱ्या सवयींचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. जेव्हा मनुष्य ठरवतो की मला आता भक्ती करायची आहे, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, तर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर बाधा आणणाऱ्या ज्या काही सवयी आहेत आपल्या पूर्वीच्या, त्यांचा पूर्णपणे त्याग करायला हवा. 10वा पॉइंट आहे इंद्रिय अर्थेषु वैराग्यम. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक वस्तूंपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह करू नये. जीवनामध्ये आपण जाणलं पाहिजे आपल्याला लोभ करायचा नाही आणि ईशावास्यम इदम सर्वम यामध्ये आपण जसं जाणतो की भगवंतांनी जेवढा आपल्याला साठा दिला आहे तेवढाच घ्यावा, उगाचच आणखीन हवं असा लोभ करायचा नाही. पुढे आणखीन आपण हा पॉइंट असाही जाणू शकतो. उपदेशामृत आपण जे वाचलं त्यामध्येही अत्याहार प्रयासश्च असं होतं श्लोक. त्यामध्ये अत्याहार हा पॉइंट हाच आहे की उगाचच अधिक गोष्टींचा संग्रह करू नये. पुढचं 11वं आहे अनअहंकार म्हणजे निरहंकार म्हणजे अहंकार म्हणजे अहंकार नसावा. भौतिक शरीराबरोबर मिथ्यत्वाने तादात्म्य ठेवू नये. तसेच शरीरासंबंधी वस्तूंबरोबर ममत्व असू नये. जेव्हा आपण हे आध्यात्मिक ज्ञान घेतो आहे आपल्या गुरूंकडून त्यावेळी आपण जाणलं पाहिजे की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. आणि हे जे भौतिक शरीर आहे त्याबद्दल म्हणजे देहात्म बुद्धी असणं, मी म्हणजेच हे शरीर असं मानणं, ह्याला म्हटलं जातं मिथ्या अहंकार, खोटा अहंकार आहे. त्यामुळे असं स्वतःच्या शरीराबद्दल तादात्म्य ठेवू नये. आणि शरीरासंबंधी जे कोणी आहेत त्यांच्याशी उगाचच अति आसक्ती ठेवू नये. बरेचदा काय आहेत, हे माझ्या शरीराशी संबंधित आहेत लोक किंवा वस्तू, म्हणून आपल्याला त्याची आसक्ती असते. पुढचा 12वा पॉइंट आहे तो आहे, हा जो 9वा श्लोक आहे त्याची दुसरी ओळ आहे पूर्ण. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हा वास्तव प्रभुपादांनी दिले तात्पर्यातला 12वा पॉइंट. आपण ध्यानात ठेवले पाहिजे की जोपर्यंत हे भौतिक शरीर आहे तोपर्यंत जन्म मृत्यू, वृद्धावस्था आणि रोग, आपण म्हणतो ना जन्म मृत्यू जरा व्याधी. व्याधी म्हणजे रोग येतात ते, जरा म्हणजे वृद्ध अवस्था. या दुःखांना सामोरे गेलेच पाहिजे.
जिथपर्यंत आपलं शरीर आहे तिथपर्यंत हे सगळं होत राहणार, हे आपण स्वीकारलं पाहिजे. शरीराच्या क्लेशांपासून मुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यात काहीच लाभ नाही. म्हणून आपले आध्यात्मिक स्वरूप पुन्हा प्राप्त होईल असे साधन शोधून काढणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. हे शरीर आणखीन सुंदर कसं दिसेल, या माझ्या सुरकुत्या आहेत, म्हातारा होत आहेत, तर त्याबद्दल विचार करण्यापेक्षा जे मी आत्मा आहे, तर माझं जे आध्यात्मिक स्वरूप आहे ते पुन्हा मला कसं प्राप्त होईल, पुन्हा मी भगवंतांची कसं जोडला जाईल, ह्याचा मला जास्त विचार करायला हवा. 13वा पॉइंट आहे असक्तीही, आसक्ती रहित. आध्यात्मिक प्रगतीसाठी जीवनावश्यक गरजांपेक्षा जास्त वस्तूंची आसक्ती ठेवू नये. जितकं गरज आहे तितक्याच वस्तूंचा वापर करावा आणि आध्यात्मिक प्रगती आपली कशी होईल, भगवंतांप्रती आपण कसे आसक्त होऊ, भगवंतांची कशी चांगल्या रीतीने आणखीन सेवा करू शकू, याचा विचार केला पाहिजे. 14वा पॉइंट आहे पुत्र दार गृह आदिशू, याबद्दल सांगितलंय. पत्नी, मुले व घरावर शास्त्रोक्त आज्ञेपेक्षा अधिक आसक्ती ठेवू नये. त्यांच्या प्रतीची कर्तव्य पूर्ण करावीत, पण आसक्ती ठेवू नये. त्यांच्यापासून मला हा लाभ होईल, भोगी वृत्ती अशी काही ठेवू नये. पुढचा पॉइंट आहे 15वा समचित्तत्वम इष्ट अनिष्ट. इष्ट किंवा अनिष्ट गोष्टींनी, इष्ट म्हणजे आपल्याला चांगली वाटते ती गोष्ट, अनिष्ट म्हणजे आपल्याला जी चांगली वाटत नाही ती गोष्ट, या गोष्टींनी सुखी किंवा दुःखी होऊ नये. कारण या भावना केवळ मनोनिर्मित आहेत. आपल्या मनाला वाटतं आणि तसं आपण रिॲक्ट होतो, त्याला आपण तसा आपल्यावर प्रभाव पडत राहतो. पण आपण जाणलं पाहिजे की हे सगळं मनाच्या स्तरावर आहे. मी म्हणजे हे मन नाही, मी म्हणजे हे शरीर नाही, तर मी आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, हे आपण जाणून स्थिर बुद्धीने राहिलं पाहिजे. 16वा पॉइंट आहे भक्ती ही अव्यभिचारिणी. भगवान श्रीकृष्णांचा अनन्य भक्त होऊन एकाग्र चित्ताने भगवंतांची सेवा करावी. अनन्य म्हणजे काय, नाही अन्य, केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करून. कशी भक्ती करायची, एकाग्र चित्ताने, अव्यभिचारिणी भक्ती करावी. व्यभिचार म्हणजे चंचल मन, आज इथे तर उद्या तिथे, अशी वृत्ती. पण अव्यभिचारिणी म्हणजे केवळ अनन्य भगवंतांचीच भक्ती. आता 17वा पॉइंट आहे विविक्त देश सेवित्वम, आणि पुढे दुसरा, त्यातच 2 पॉइंट दिलेत 17मध्ये, अरती जनसंसदी. वाचूया 17वा पॉइंट. आध्यात्मिक प्रगतीसाठी शांत आणि प्रसन्न वातावरण असलेल्या निर्जन ठिकाणी राहण्याबद्दल अभिरुची निर्माण करावी. विविक्त देश सेवित्वम. आणि दुसरा पॉइंट आहे अरती जनसंसदी. गर्दीच्या वस्तीत जेथे अभक्त जमतात अशी ठिकाणे टाळावीत. जर भक्ती करायची असेल तर त्यांनी गर्दीच्या ठिकाणी, अभक्त आहेत तिथे राहून तो व्यवस्थित शांतपणे भक्ती करू शकणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी शांत ठिकाणी भक्तांच्या संघामध्ये आध्यात्मिक प्रगतीसाठी अशी जागा शोधावी जिथे तो भक्तीत आणखीन प्रगती करू शकेल. 18वा पॉइंट इथे प्रभुपाद देत आहेत. तर श्लोकामधून बघितलं तर ते आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, आणि दुसरा पॉइंट आहे ह्यातच तत्वज्ञान अर्थ दर्शनम. 18वा पॉइंट वाचते प्रभुपादांनी दिलेल्या तात्पर्यातला. शास्त्रज्ञ किंवा तत्वज्ञानी होऊन आध्यात्मिक ज्ञानात संशोधन करावे. तर हे कसला हा पॉइंट आहे, तत्वज्ञान अर्थ दर्शनम म्हणजे काय आहे, हे ज्ञान घ्यावं, तत्वज्ञानी व्हावं, आध्यात्मिक तत्व समजून घेण्यासाठी आपण हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते आणखीन घ्यावं. आणि हे कोणाकडून घ्यावं,
अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून घ्यावं. आणि त्यातच पुढचा पॉइंट आहे 18 मध्ये, असे करताना लक्षात ठेवावे की आध्यात्मिक ज्ञान शाश्वत आहे. हा पॉइंट आहे, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. तर भौतिक ज्ञान हे शरीराच्या मृत्यूबरोबर समाप्त होणार आहे. जे आता विद्या आणि अविद्या हे शब्द बघितले, तर विद्या आहे ते आध्यात्मिक ज्ञान आहे, ते शाश्वत राहतं, ते शाश्वततेकडे आपल्याला नेतं. आपण जे जीवात्मा आहोत, भगवंतांना सोडून या जगतात आलो आहोत, तर धीर पुरुष भक्तान मोठे वैष्णव आचार्य जे आहेत, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्य, त्यांच्याकडून जेव्हा आपण मार्गदर्शन करून भक्तिमय सेवा करतो, त्यावेळी आपण भक्ती पूर्ण करून भगवत धामात जाऊ शकतो. तर म्हणून सांगितलं की हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते आपल्याला शाश्वत राहतं. आपण जी भक्ती करतो ती आपली समजा 5% झाली आणि समजा एखादा माणूस 5% भक्ती करून मरून गेला, तर पुढच्या जन्मी त्याला 6व्या% त्याची ही भक्ती चालू राहते पुढे. आणि हे जे आपण या जन्मामध्ये जे भौतिक ज्ञान घेतो ते मात्र आपला या जन्मात मृत्यू झाला तर ते आपलं शरीर जसं नष्ट होतं तसं ते ज्ञान पण मृत्यूबरोबर समाप्त होतं. प्रभुपाद पुढे लिहितायत ते वाचते आहे. वरील 18 मुद्दे मिळून खरे ज्ञान विकसित करण्याची एक क्रमिक विधी तयार होते. तर अशा रीतीने हे जे मुद्दे आहेत ते आपल्याला आध्यात्मिक ज्ञान, खरं ज्ञान, विद्या विकसित कशी करायची ह्याचा विधी सांगतो आहे. हे मुद्दे सोडले तर बाकी सर्व पद्धती अविद्येत जमा होतात. हे सगळे पॉइंट्स सोडले तर बाकी जे भौतिक ज्ञान आहे ते काय आहे? अविद्या आहे. भौतिक गोष्टींबद्दल ज्ञान, ज्यामध्ये भगवंतांविषयी काहीही सांगितलेलं नाही, अध्यात्माविषयी काहीच सांगितलेलं नाही. श्रील भक्ती विनोद ठाकूर या महान आचार्यांनी म्हटले आहे की सर्व प्रकारची भौतिक विद्या निव्वळ मायेचे वैभव आहे व असे ज्ञान संपादन करणारा मनुष्य गाढवापेक्षा अधिक श्रेष्ठ नाही. हे जे भौतिक विद्या घेतली जाते, शाळेत जातो मुलगा, कॉलेजला जातो, शिकतो, खूप खूप शिकतो, मोठी नोकरी घेतो, मोठा पगार आहे, पण तो पगार आहे तो आपल्याला मोहित करतो, अरे एवढा पगार आहे, पण त्या पगारामागे केवढे कष्ट आहेत त्या मनुष्याला करावे लागतात तेही आपण जाणलं पाहिजे. अगदी गाढवाप्रमाणे प्रचंड परिश्रम करावे लागतात. हाच सिद्धांत आपल्याला ईशोपनिषदात सापडतो. भौतिक ज्ञानाचा विकास करून आधुनिक मनुष्य केवळ गाढव बनत चालला आहे. काही भौतिकतावादी राजकीय नेते अध्यात्माचे सोंग आणून सध्याच्या संस्कृतीला आसुरी म्हणतात, परंतु दुर्दैवाने भगवद्गीतेत दिलेल्या खऱ्या ज्ञान संपादनाच्या मार्गाची ते उपेक्षा करतात. ते इथे काय सांगितलं आहे की काही भौतिकवादी राजकीय नेते आहेत. भौतिकवादी म्हणजे भोगवृत्ती आहे, इंद्रिय भोगाची कामना आहे, सगळ्या गोष्टीची आसक्ती आहे, सगळं आहे, पण म्हणतात काय आहे, आम्ही अध्यात्म जाणतो. आणि त्यामुळे सध्याची संस्कृती जेव्हा बघतात तेव्हा म्हणतात अरे 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 आजकालची शिक्षण पद्धती, अरे अरे मुलांना काहीच संस्कार नाही हो, अरे काय होणार या संस्कृतीचं, असं ते म्हणतात. परंतु त्याच वेळी पुढे लिहिलंय, दुर्दैवाने भगवद्गीतेत दिलेले जे खरं ज्ञान आहे त्या संपादन करण्याच्या मार्गाची ते उपेक्षा करतात. त्यांना जर आपण सांगितलं हे अशी सगळी संस्कार नाही आहेत ना, मग आमची भगवद्गीता आहे ती आम्ही शिकवायला येतो, नाही 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 ते नाही, ते नकोय आम्हाला. तर अशा रीतीने हे लोक काय आहेत, ह्यांची वृत्ती कशी आहे, नुसती निंदा करून आपल्याबद्दल लोकांमध्ये, समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करणं, पण स्वतः जे आध्यात्मिक ज्ञान जे अति आवश्यक आहे ते स्वीकारायला ते तयार नाहीत आणि दुसऱ्यांना शिकवून द्यायलाही ते परवानगी देत नाहीत. म्हणून म्हटलंय अशा प्रकारे ते
या असुरी परिस्थितीत सुधारणा आणू शकत नाहीत. असे लोक प्रमुख बनून बसले आहेत. त्यामुळे ही अशी अविद्येचं हे जे आहे, अविद्या सगळीकडे जास्तपणे वाढत आहे आणि त्याचे बळी सगळे ही मुलं तरुण पिढी पडत आहे. कारण त्यांना लहानपणी कोणतेच संस्कार दिले जात नाही, भगवंतांविषयी काही सांगितलं जात नाही, भगवंतांच्या स्वामित्वाविषयी सांगितलं जात नाही, आत्म्याचं तत्व काय आहे ते सांगितलं जात नाही. सांगितलं काय जातं, भरपूर शिका, भरपूर पैसा कमवा आणि भरपूर उपभोग घ्या. त्यामुळे ही जी तरुण पिढी, जी मुलं आहेत ती शिकतायत, ती कशी झाली आहेत त्याबद्दल प्रभुपाद आता पुढच्या पॅरेग्राफ मध्ये समजवतायत. हल्लीच्या वातावरणात एक मूल सुद्धा स्वतःला आत्मनिर्भर समजते आणि वडीलधाऱ्यांचा थोडा सुद्धा आदर ठेवत नाहीत. वडीलधारी लोक आहेत, मंडळी घरातली आहेत, गुरुजन आहेत, कोणालाही ती मुलं आदर देऊ इच्छित नाहीत. कारण त्यांच्यावर तसे संस्कारच झाले नाही आहेत. ते आपल्या मोठ्यांना बघतात, त्यांचे मोठे लोक आहेत ते स्वतःच्या मोठ्या लोकांना मान देत नाहीत आणि मुलं कशी बघून शिकतात ते बघतात आणि त्यामुळे ते स्वतःच्या वडीलधाऱ्यांना सुद्धा थोडा सुद्धा आदर देत नाहीत. आणि वर शिक्षण पद्धती अशी आहे आणि आई वडील सुद्धा मुलांना अशाच गोष्टी देतात जेणेकरून मुलं ते जास्त एन्जॉय करू शकतील. आई वडिलांना वाटत असतं की आम्ही दुःख काढली, आता आमच्या मुलांना दुःख बघायला लागू नये, म्हणून अतिशय महागडे खेळ वगैरे मुलांना अति लहानपणी आणून देतात. आणि अशा रीतीने ही मुलं आहेत ती आई वडिलांचा आदर करत नाहीत आणि आपल्या जगतामध्ये रमून जातात. भोगी वृत्ती अशी त्यांच्यात निर्माण होते. पुढे वाचते, आपल्या विश्वविद्यालयातून दिला जाणाऱ्या चुकीच्या शिक्षणामुळे संपूर्ण जगातील मुले वडीलधाऱ्या लोकांकरिता एक डोकेदुखीच होऊन बसली आहे. कोणतीच मुलं आपल्या वरिष्ठांना योग्य तो आदर देत नाही, त्यांचं काही ऐकत नाही, स्वतःला पाहिजे तसं करतात आणि त्यामुळे ते सगळ्यांसाठी एक डोकेदुखी म्हणून बनले आहेत. श्री ईशोपनिषद इशारा देते की अविद्येची संस्कृती ज्ञानापेक्षा वेगळी आहे. असे म्हणण्यास हरकत नाही की विश्वविद्यालये केवळ अविद्येची केंद्रे झाली आहेत आणि परिणाम स्वरूप दुसऱ्या राष्ट्रांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी शास्त्रज्ञ विनाशकारी अस्त्रांचा शोध लावण्यात व्यस्त आहेत. तर हे जे विश्वविद्यालय आहेत त्यामध्ये काय शिकवलं जातं, केवळ अविद्या, केवळ भौतिक जीवनाविषयी, भौतिक गोष्टींविषयी हेच सगळं शिकवलं जातं. जे खरं जे विद्या आहे, जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते कोणालाच शिकवलं जात नाहीये. आणि त्यामुळे सगळी जी विश्वविद्यालय आहेत ती अविद्येची केंद्र बनलेली आहेत. मुलं यामध्ये फक्त भोगी वृत्ती शिकतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या समोर आली, कोणताही व्यक्ती आला तर त्याच्याकडे बघतानाचा या मुलांचा दृष्टिकोन काय तयार झालाय, ह्याच्यापासून मला काय मिळेल, माझा फायदा काय होईल, अशी स्वार्थी वृत्ती या अविद्येच्या शिक्षणाने वाढत आहे. आणि पुढे प्रभुपाद इथे म्हणतायत की असे हे जे शिकतायत मुलं, मोठी मोठी शास्त्रज्ञ पण बनतायत, वेगवेगळे शोध पण लावतायत, वेगवेगळे विनाशकारी अस्त्रांचा शोध लावतायत. त्यांना वाटतं आम्ही खूप मोठे शोध लावले, पण त्याचं उद्देश आणि ध्येय काय आहे, समोरचं जे राष्ट्र आहे, शत्रू पक्ष आहे, त्याला आम्हाला हे बॉम्ब टाकून, हे विनाशकारी अस्त्र टाकून नष्ट करायचं आहे. अशा रीतीने आत्मकेंद्रित, मला काय सुख मिळेल, आम्ही सगळे चांगले, दुसरे वाईट, अशी वृत्ती इथे वाढीस लागत आहे. आजकाल विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्याच्या नियमांचे शिक्षण दिले जात नाही, तसेच त्यांचा शास्त्रीय आदेशांवर विश्वास देखील नसतो. पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती, गुरुकुल शिक्षण पद्धती, त्यामध्ये मूल वयाच्या 5व्या वर्षी
गुरूंकडे शिकायला जायचं. मग तो राजाचा मुलगा असो, प्रधानाचा मुलगा असो, सैनिकाचा मुलगा असो, कोणाचाही मुलगा असो, त्याला त्या गुरुकुल पद्धतीतनं गुरूंच्या आदेशानुसार सर्व कामं, सर्व शिक्षण दिलं जायचं. आणि तो वयाच्या 25 पर्यंत गुरुजींकडून वेगवेगळं ज्ञान प्राप्त करायचा. आपल्या जीवनात अनेक गोष्टींची आवश्यकता असते, त्या गोष्टी शिकायच्या. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञान जे आहे, वैदिक शास्त्रांमध्ये दिलेलं आहे, तेही तो शिकायचा. ब्रह्मचर्य ह्या गोष्टीचं आपल्या जीवनात किती मोल आहे ते त्या मुलांना कळायचं. आणि असं म्हटलं जातं, जे ब्रह्मचर्य पाळलं जातं त्यामुळे आपल्यातलं जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते जास्त विकसित होऊ शकतं. अगदी आध्यात्मिक ज्ञानच का, नुसतं भौतिक जे ज्ञान आहे तेही जर घ्यायचं असेल आणि मनुष्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं तर ते ज्ञान तो अधिक चांगल्या रीतीने घेऊ शकतो. पण आजकालच्या विश्वविद्यालयामध्ये असे ब्रह्मचर्याचे नियमांचं शिक्षण दिलं जात नाहीये. आणि तिथे शास्त्रीय आदेश आहेत, जे नियम आहेत, यांवरही कोणीच विश्वास ठेवत नाहीयेत. धर्माचे शिक्षण केवळ नाव व प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे. अनेक असे धार्मिक लोक जे आहेत, जे आपल्या आपल्या नावावर काही संस्था काढतात, शिक्षण संस्था, जिथे सांगितलं जातं आम्ही धार्मिक पद्धतीने शिकवू. पण जीवनाचा खरा उद्देश काय आहे, मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे, त्याचा योग्य वापर कसा करावा, ह्याचं कोणतंही शिक्षण तिथे दिलं जात नाही. फक्त नाव आणि प्रसिद्धीसाठी धर्माचं नाव लावलं जातं तिथे, जेणेकरून काय आहे, त्या शिक्षण संस्थेतनं त्यांना भरपूर पैसा मिळू शकेल. व्यवहारात आणण्यासाठी नव्हे. पुढे काय वाक्य आहे, धर्माचे शिक्षण केवळ नाम प्रसिद्धीसाठी दिले जाते, व्यवहारात आणण्यासाठी नव्हे. तर अशा तऱ्हेने व्यवहारात आपण कसं जगावं, आदर्श मानवी जीवन कसं असावं, हे कुठेही शिकवण दिली जात नाही. अशा प्रकारे सामाजिक व राजकीय क्षेत्रातच नव्हे तर धार्मिक क्षेत्रात सुद्धा शत्रुत्व आढळते. समाजामध्ये तर बघतोच, प्रत्येक व्यक्ती आहे तो दुसऱ्याला शत्रू मानतो. राजकीय क्षेत्रात तर आपले प्रत्येक नेते दुसऱ्यापासून त्यांना भयच वाटत असतं. आणि धार्मिक क्षेत्रात सुद्धा मोठे मोठे जे धर्माला मोठे धार्मिकतेचा आव आणणारे हे जे मोठे मोठे पुढारी आहेत, तेही एकमेकांना शत्रूच मानतात. तर अशा रीतीने हे जे धार्मिकतेचा आव आणलेले लोक आहेत, त्यांना खरं जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याचं काही कणभरही ज्ञान नाहीये. सामान्य लोकांना देण्यात येणाऱ्या अविद्येच्या शिक्षणामुळे जगाच्या विविध भागात राष्ट्रवादाला ऊत आलेला आहे. तर आता सामान्य लोकांना हे जे शिक्षण दिलं जातं, अविद्येचं शिक्षण म्हणजे फक्त भौतिक गोष्टींचं शिक्षण दिलं जातं, त्यामुळे वृत्ती कशी होते माणसाची, प्रत्येक विद्यार्थी आहे, प्रत्येक जे मूल वाढतं आहे, ते स्वतःला पहिले तर महान समजतं. मी करतो तेच चांगलं आहे, मला काय मिळणार आहे, माझं सुख कुठे आहे, मग हे माझं राष्ट्र आहे तर हे माझं, मी इथे जन्मलं आहे म्हणून हे राष्ट्र महान आहे. आणि स्वतः मी, अहम ममेती, मी आणि माझं, एवढाच त्याचा विचार आहे. त्याची दृष्टी विशाल करण्याचं हे ज्ञान काही देत नाही. अविद्येचं ज्ञान आहे, त्यांनी हा मूल जे वाढतं आहे, शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे, त्याला बाह्य जगाचं खरं स्वरूप कोणी दाखवतच नाही. ती जी विद्यार्थी गण मोठी होत आहेत, त्यांना हे माहितीच नाहीये की संपूर्ण जगत हे भगवंतांच्या शक्तीने चालत आहे. ह्याचं अजिबात त्यांना ज्ञान नाही. भगवंत इतके महान आहेत, मी त्यांचा सेवक आहे, अंश आहे, मूल आहे मी भगवंतांचं, हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे हे आजच्या पिढीला अजिबात नाहीये. त्यामुळे असे जे शिक्षण दिलं जातं आत्ताचं, त्याच्यामध्ये केवळ राष्ट्रवादाला ऊत आला आहे असं म्हटलं आहे.
कुणी असा विचारच करीत नाही की पृथ्वी ही असीमित अंतराळात तरंगणाऱ्या अनेक गोळ्यांप्रमाणे एक जड पदार्थाचा गोळा आहे व अंतराळाच्या विस्ताराच्या तुलनेने हे गोळे हवेतील धुलीकणासारखेच आहेत. म्हणजे जी पृथ्वी आहेत, ह्या जगतामध्ये अनेक अनेक पृथ्वीसारखे ग्रह आहेत आणि जणू काही ते असे धुलीकण कसं हवेत तरंगतात तसे ते तरंगतात. स्वतः भगवंतांनी हे परिपूर्ण गोळे निर्माण केल्यामुळे ते अंतराळात तरंगण्याची पूर्ण व्यवस्था ही भगवंतांनीच केली आहे. ही सगळी सृष्टी निर्मिती केली, हे जे ग्रह निर्माण केले ते ग्रह तरंगत राहण्याची व्यवस्था, मॅनेजमेंट ही पण भगवंतांनीच केली आहे. आमच्या अंतराळ यानाच्या चालकांना त्यांच्या यशाचा गर्व वाटत असेल. आता अंतराळ यान जे अवकाशात उडवलं जातं, तर ते इतकं आम्ही उडवतो, त्याच्याविषयी गर्व असतो या शास्त्रज्ञांना. परंतु ज्यांना आपण ग्रह समजतो त्या विशाल आणि अजस्त्र यानाच्या परमचालकाचा ते विचार करीत नाहीत. त्यांना वाटतं हे यान, अंतराळ यान आम्ही बनवलं, आम्ही किती महान. पण त्याच वेळी ते विचार करत नाही की पृथ्वी सारखे अनेक अनेक जे ग्रह आहेत, अनेक अनेक जी ब्रह्मांड आहेत, ती या अंतराळात तरंगत राहत आहेत, त्याची सगळी व्यवस्था अचूकपणे चालली आहे. असे जे परमचालक भगवंत आहेत त्यांचा हे कोणी विचारच करत नाहीयेत. आकाशात अगणित सूर्य आणि अगणित ग्रहलोकही आहेत. परमेश्वराचे सूक्ष्म अंश या नात्याने आपण सर्व क्षुद्र जीव या अनंत ग्रहांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच आपण सतत जन्म आणि मृत्यूचा अनुभव घेतो व प्रत्येक जन्मामध्ये वृद्धावस्था व आजार येऊन आपल्याला वैफल्य येते. तर एक तर प्रभुपाद म्हणतायत की जे आकाश आहे, सगळे जे ब्रह्मांड जर बघितले आपण तर सर्व ब्रह्मांडामध्ये एक एक सूर्य आहेत, अनेक अनेक ग्रह लोक आहेत. तर अशा तऱ्हेने काय भगवंत प्रचंड या सगळ्या ग्रहांचं सगळ्यांचं नीटपणे आयोजन करतायत, सगळं व्यवस्था बघता आहेत. तर असे जे महान भगवंत आहेत त्यांचे आपण सूक्ष्म अंश आहोत, आपण शूद्र जीव आहोत. आणि या हे जे आपण या जगतामध्ये आहोत, भौतिक जगतामध्ये, तर आजूबाजूला जी 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 दिसतं आपल्याला निसर्ग आहे, वस्तू आहेत, त्यांचा आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतो, नियंत्रण करण्याचा सगळ्या गोष्टींवर प्रयत्न करत असतो. आणि असं जे आपल्याला ही जी भोगी वृत्ती आहे, मला इच्छा आहे, स्वामी बनायची इच्छा आहे, अशा सगळ्या इच्छा आणि त्यासाठी केलेली कर्म, त्यामुळे काय होतं, पुन्हा पुन्हा शरीर धारण करायला लागतं. म्हणून लिहिलंय की यामुळे आपण सतत जन्म झालाय ज्याचा त्याचा मृत्यू निश्चितच, म्हणून मृत्यूचा पण अनुभव घेतो. प्रत्येक जन्मामध्ये काय आहे, मूल जे आहे जन्माला आलं, वाढलं, मग म्हातारपण येतं, आजारी पडतो. अशा तऱ्हेने काय वृद्धावस्था आणि आजार येऊन आपल्याला वैफल्य येते. म्हातारपणी आपली किती इच्छा असली तरी आपण छोटी छोटी जी सहज करता येण्यासारखी कार्य आहेत ती अतिशय त्रासदायकरित्या करतो, त्यामुळे विफलता येते. मनुष्याचे आयुष्यमान 100 वर्षापर्यंत ठरलेले असले तरी ते आयुष्यमान हळूहळू 20 किंवा 30 वर्षांपर्यंत घटत चाललेले आहे. अनेक अनेक रोग होत आहेत या जगतामध्ये, इतकं प्रदूषण वाढलेलं आहे, अनेक अनेक रोग येत आहेत. आणि त्यामुळे ह्या मनुष्याचं जे आयुष्यमान आहे ते 100 वर्षापर्यंत जरी ठरलं आहे या कलियुगात, तरी ते घटत चाललेलं आहे. कारण की मनुष्य जीवन नीट घालवत नाही, रात्री प्रचंड जागरणं केली जातात, उशिरा उठलं जातं. तर अशा रीतीने ही जी वागणूक आहे त्यामुळे पण मनुष्य आजारी पडतो. आणि अविद्येच्या संस्कृतीची कमाल म्हणजे या अल्पशा काळात चांगल्या प्रकारे इंद्रिय सुख भोगण्याकरता
मूर्ख लोकांनी या ठिकाणी स्वतःची राष्ट्रे निर्माण केलेली आहेत. आता इतकासा मनुष्य जन्म आहे, त्यातही लोक हे माझं, हे माझं, हे राष्ट्र माझं अशा रीतीने काय ते बॉर्डर्स, सीमारेषा आखतायत, हे आमचं आहे, तुम्ही यात येऊ नका, अशा तऱ्हेने काय आहे वादविवाद करत आहेत. असे मूर्ख लोक वेगवेगळ्या योजना आखून देशांच्या सीमा जास्तीत जास्त निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याच कारणामुळे प्रत्येक देश दुसऱ्या देशांकरता चिंतेचा विषय बनला आहे. प्रत्येक जण काय आहे, सीमारेषा आहेत, माझं जास्त भाग माझ्यात राहायला पाहिजे, त्यामुळे आजूबाजूचे देश आहेत परस्पराच्या बाजूचे, ते सीमारेषेवरून नेहमी भांडत आहेत. आणि मग पुढे प्रभुपाद म्हणतायत, देशाची 50% अधिक शक्ती संरक्षणावर खर्च होऊन वाया जाते. दोन्ही देश आहेत, एकमेकांचे शत्रू पक्ष आहेत, दोन्ही देशांना भीती आहे की समोरचा देश आपल्यावर हल्ला करेल, त्यामुळे सगळी सुरक्षा यंत्रणा आहे ती अतिशय व्यवस्थित ठेवली जाते. मोठे मोठे युद्धासाठी शस्त्र मागवली जातात, खरेदी केली जातात, आणि त्यामुळे संरक्षणावर खर्च देशाची जी आर्थिक व्यवस्था आहे त्यातला 50% अधिक शक्ती या संरक्षणावर खर्च होते. विद्येची कोणीही जोपासना करीत नाही व तरी देखील लोकांना भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानात प्रगती केल्याचा गर्व आहे. खरं तर हे सगळं जे एकमेकांबद्दलचा द्वेषभाव, शत्रुत्व, ईर्ष्या, हे सगळं आहे, हे का आहे? कारण की मनुष्याला माहितीच नाहीये आध्यात्मिक ज्ञान. पण तो दाखवतो काय आहे की नाही, मला तर सगळं कळतं, माझी भौतिक पण प्रगती झाली आहे आणि मला आध्यात्मिक ज्ञान पण समजतं, असं ते उगाचच सांगतात. पण जे खरं आध्यात्मिक ज्ञान आहे ते त्यांना अजिबात माहीत नाही. तर असं जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते कोणाकडून घ्यावं, ते आपल्याला आता प्रभुपाद पुढच्या पॅरेग्राफमध्ये समजवतायत. स्त्री ईशोपनिषद या दोषपूर्ण शिक्षण पद्धतीच्या बाबतीत आपल्याला सावधान करते. ही जी अविद्या शिकवणारी जी शिक्षण पद्धती आहे ती कशी आहे? दोषपूर्ण शिक्षण पद्धती आहे, असं आपल्याला श्री ईशोपनिषद सांगतं या श्लोकामध्ये आणि सावध करत आहे. आणि भगवद्गीतेच्या खऱ्या ज्ञानाच्या विकासासंबंधी उपदेश देते. भगवद्गीतेचा 13.12 पासून आपण हे जे 13.8 ते 12 हे श्लोकानुसार प्रभुपाद इथे सांगतायत की श्री ईशोपनिषद आपल्याला हे ज्ञानाचा विकास आपल्यामध्ये कसा करावा ह्याबद्दल मार्गदर्शन उपदेश देत आहे. या मंत्रात स्पष्टपणे सांगितले आहे की विद्या एका धीर पुरुषाकडून घेतली पाहिजे. विद्या कोणाकडून घेतली पाहिजे? एका धीर पुरुषाकडून घेतली पाहिजे. तर धीर म्हणजे काय? भौतिक मोहाने जो विचलित होत नाही त्याला धीर म्हणतात. कोणत्याही भौतिक गोष्टीने, भौतिक कारणाने तो माणूस काय होत नाही? विचलित होत नाही. जसं आपण बघितलं बघा, इष्ट आणि अनिष्ट गोष्ट काही घडली तरी तो कसा राहतो? स्थिर राहतो. 15वा पॉइंट आपण बघितला, इष्ट किंवा अनिष्ट गोष्टींनी सुखी किंवा दुःखी होऊ नये. तर अशा रीतीने हा जो धीर पुरुष आहे, धीर व्यक्ती, तो भौतिक मोहाने विचलित होत नाही. तर हा धीर आहे, त्याचे अनेक गुण प्रभुपाद सांगतायत. पूर्ण आध्यात्मिक साक्षात्कार झाल्याशिवाय कोणालाही धीर होता येणार नाही. हा जो धीर मनुष्य आहे त्याला अध्यात्माचं ज्ञान आहे. त्याने अधिकृत गुरुशिष्य परंपरेचं मार्गदर्शन घेऊन त्यातल्या आचार्यांना नम्रपणे शरण जाऊन त्यांच्याकडून हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि त्यांनी भक्ती केली आहे आणि त्यामुळे त्यांना पूर्ण आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. त्यावेळी तो धीर बनतो. हा साक्षात्कार झाल्यावर धीर कोणत्याही वस्तूची इच्छा करत नाही आणि कोणत्याही वस्तूबद्दल शोक करीत नाही. त्याला कोणतंही मला हे पाहिजे अशी
भोगेच्छा पण नाहीये आणि काही त्याच्याकडून गेलं तरी त्याला दुःख नाहीये. न शोचती न कांक्षती. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. तसं भौतिक संसर्गाच्या योगायोगाने जे भौतिक शरीर व मन प्राप्त केले आहे ते सर्व परके आहे आणि या परक्या वस्तूंचा जेवढा चांगला उपयोग होईल तेवढा तो करून घेतो. हा जो धीर व्यक्ती आहे, धीर पुरुष आहे, तो जाणतो मी शरीर नाहीये, मी भगवंतांचा अंश असलेला दिव्य आत्मा आहे आणि हे जे मला शरीर मिळालं आहे, भौतिक शरीर आणि हे भौतिक मन मिळालं आहे ते माझ्यापासून वेगळं आहे. मी शारीरिक स्तरावर जगणार नाही, मी मानसिक स्तरावर जगणार नाही, पण भगवंतानी शरीर दिलेलं आहे तर या शरीराचा उपयोग करून मी भक्तीत ते शरीर वापरेन. माझ्या मनाचा उपयोग मी भगवंतांबद्दल चिंतन करेन, भगवंताबद्दल म्हणजे कृष्ण भावना भावित होईन, भगवंतांच्या सेवा करण्याच्या इच्छा करेन. अशा रीतीने ह्या ज्या वस्तू मला मी जिवंत असेपर्यंत माझ्याबरोबर हे शरीर राहणार आहे तर त्या शरीराचा भक्ती मार्गात मी योग्य तो उपयोग करेन. अशा रीतीने हा धीर व्यक्ती जाणतो. तर हे जे आपण प्रथमच पाहिले 18 मुद्दे जे बघितले ज्ञानाचे, खरे ज्ञान विकसित करण्याचा जो विधी आहे तर तो विधी म्हणजेच काय आहे? विद्या आहे. तर अशी जी विद्या घेतल्यावर मनुष्य सुरेखरित्या अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करून भगवत धामात जाऊ शकतो आणि या भौतिक जगतातनं तो बाहेर पडू शकतो. म्हणजे हा त्याचा परिणाम आहे, विद्येचा परिणाम आहे. आता पुढे प्रभुपाद समजवतायत दिव्य अस्तित्व असणाऱ्या जीवात्म्याने. जीव काय आहे? भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे तो दिव्य आहे. त्या जीवात्म्याने भौतिक शरीर आणि मन स्वीकारून मोठी चूक केली आहे. आता प्रभुपाद म्हणतायत की हा जो जीव आहे तो आधी कुठे होता? भगवंतांच्या धामात होता, पण त्याला वाटलं की मी भगवंतांपासून स्वतंत्र होऊन उपभोग घ्यायला हवा आणि त्यामुळे त्याला या भौतिक जगतात पाठवलं गेलं. तर प्रभुपाद म्हणतायत की इतका तो दिव्य अस्तित्व आहे पण त्याला इथे येऊन हे भौतिक शरीर आणि मन स्वीकारावं लागलं, ही त्याची मोठी चूक आहे. जीवात्म्याची दिव्य वैकुंठ लोकात खरी कार्य असतात. हा जीवात्मा आहे तो वैकुंठ लोकातला रहिवाशी आहे, तिथे तो भगवंतांची सेवा करण्याची खरी कार्य करत असतो. तो आला आहे इथे या भौतिक जगतामध्ये इंद्रिय भोग करण्यासाठी, परंतु हे भौतिक जग तर मृत आहे. सजीव आध्यात्मिक स्फुल्लिंग मृत पदार्थाच्या गोळ्यात वास करतात तेव्हा हे गोळे सजीव भासतात व हे मृत जग जिवंत वाटते. तर हा जो जीवात्मा आहे हा जेव्हा या भौतिक जगतात येतो त्याला जे शरीर मिळतं, हे शरीर कसं आहे? भौतिक पदार्थांनी जड तत्वानी बनलेलं आहे, त्यामुळे कसं आहे त्यात काही वेगळी चेतना नाहीये. जेव्हा हे म्हणजे म्हणून म्हटलंय की हे जणू काही मृतच पदार्थ आहे. ज्या वेळी हा जीवात्मा त्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा ते चेतन होतं, ते सजीव भासतं. आणि हे जग पण आहे ते सगळं या जगतामध्ये सगळे अनेक जीव कार्य करतात. या मृत सारख्या म्हणजे मृत असलेल्या मृत पदार्थांच्या गोळ्यामध्ये वास करतात, शरीरात वास करतात, त्यामुळे सर्व जगत जिवंत असल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात भगवंतांचे अंश असलेले जीवात्मेच हे जग चालवीत असतात. हे जे जड तत्व आहे ते एकाच जागी स्थिर आहे, ते काही हे जगताचं चलन करू शकत नाही. या जगतामध्ये जेव्हा चेतन तत्व येतं तेव्हाच ते चलायमान होतं. आणि या जीवात्म्यांबरोबर भगवंत जेव्हा जीव भगवंतांना सोडून या जगतात येतो तेव्हा भगवंत त्याला एकटाच सोडत नाही. भगवंत परमात्मा रूपामध्ये त्या जीवात्म्याबरोबर नेहमी असतात. तर हे सगळं आहे ते आध्यात्मिक ज्ञान आहे. श्रेष्ठ
अधिकारवंतांकडून श्रवण करून हे सत्य जाणणाऱ्या लोकांना धीर म्हणतात. हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून जेव्हा श्रवण केलं जातं, तर हे सत्य जेव्हा जाणलं जातं आणि त्यानुसार वागलं जातं, भक्ती केली जाते, त्या मनुष्याला मग धीर म्हटलं जातं. धीर पुरुषांना नियमांचे पालन करून या ज्ञानाचा साक्षात्कार होतो. आपण जेव्हा हे पॉइंट वाचले त्यावेळी आपण 7वा पॉइंट वाचला. आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर पोचण्याकरता वैदिक शास्त्रात दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. तर अशा रीतीने भक्तीतले सगळे नियम पालन केल्याने आणि अधिकृत गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वैदिक ज्ञान घेतल्याने आणि भक्ती केल्यामुळे या धीर मनुष्याला ज्ञानाचा साक्षात्कार होतो. नियमांच्या पालनासाठी एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंची शरणागती स्वीकारली पाहिजे. आध्यात्मिक जे प्रमाणित म्हणजे काय, अधिकृत ऑथेंटिक हे जे गुरु आहेत, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतले आचार्य, त्यांची शरणागती स्वीकारली पाहिजे. ते जे आपल्याला हे आध्यात्मिक जीवनात भक्ती करण्यासाठी नियम शिकवतात, त्या नियमांचं आपण व्यवस्थित मग पालन करू शकतो. गुरु आज्ञा देतात आणि त्याप्रमाणे शिष्य त्या आज्ञा शिरसावंद म्हणजे स्वीकारतो आणि त्याप्रमाणे वागतो. गुरूंकडून शिष्याला दिव्य संदेश व नियम समजत असतात. हे ज्ञान अविद्येच्या शिक्षणाप्रमाणे दोषपूर्ण आणि धोकादायक रीतीने येत नसते. जेव्हा आध्यात्मिक ज्ञान हे जे ज्ञान दिलं जातं ते कोणाही येऱ्या गबाळ्याकडून घेतलं जात नाही. अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांकडून घेतलं जातं. अतिशय नियमबद्ध रित्या दिलं जातं आणि त्या जो विद्यार्थी आहे त्याच्याकडूनही अतिशय शिस्तीची अपेक्षा केली जाते. शिष्य म्हणजे शिस्त, डिसायपल म्हणजे डिसिप्लिन. त्यांनी डिसिप्लिन शिस्त ही पाळलीच पाहिजे शिष्याने. भगवंतांच्या संदेशांना प्रामाणिक गुरूंकडून सविनय ऐकूनच आपण धीर पुरुष होऊ शकतो. आता हा भक्तीत आहे, माणूस आलेला आहे, त्यांनी अधिकृत प्रामाणिक गुरूंकडून तो ऐकतो आहे, तर ते कसं ऐकलं पाहिजे, सविनय. हा पण पॉइंट आपण बघितला. 6वा पॉइंट होता. आचार्यांकडे जाऊन शरणागत होऊन त्यांची नम्रपणे सेवा करून त्यांना सुसंगत प्रश्न विचारले पाहिजेत. सविनय म्हणजे नम्रपणे. तर असं जेव्हा मार्गदर्शन मिळतं आणि भक्ती केली जाते तेव्हा आपण धीर पुरुष होऊ शकतो. प्रभुपाद यासाठी एक उदाहरण देत आहेत. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्णांकडून नम्रतेने श्रवण केल्यामुळेच अर्जुन धीर बनला. उत्तम शिष्य हा अर्जुनाप्रमाणे असला पाहिजे आणि गुरु हे भगवंतांप्रमाणे असले पाहिजेत. धीरांकडून विद्या संपादन करण्याची हीच विधी आहे. तर अशा रीतीने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं वैदिक ज्ञान जेव्हा घेतलं जातं त्यामुळे जो ज्ञान घेणार आहे त्याची अतिशय सुरेखरित्या प्रगती होते. पुढे वाचूया. एक अधीर. अधीर म्हणजे काय, ज्याने धीर होण्यासाठी प्रशिक्षण घेतले नाही, तो कोणाला शरणागत झालेला नाहीये, कोणा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतला जोडला नाहीये, कोणते नियम पालन करत नाही, कसाही वागतो आहे, तर असा माणूस योग्य नेता होऊ शकत नाही. आणि असे लोक आता काय झाले आहेत, पुढारी प्रमुख झाले आहेत आणि असे लोक शालेय अभ्यासक्रम तयार करतात ज्यांच्यामध्ये स्वतःच नीती नियम नाही. ते नीतिमत्तेचे धडे दुसऱ्यांना काय देणार. म्हणून प्रभुपाद पुढे म्हणतायत, आधुनिक राजकारणी धीर असल्याचा बहाणा करतात. बहाणा करतात म्हणजे दाखवतात की आम्ही खूप धार्मिक आहोत, आम्ही खूप पंडित आहोत, आम्हाला हे सगळं कळतं, असं बहाणा करतात, शो ऑफ करतात. परंतु खरे पाहता ते अधीर आहेत, विचलित आहेत.
आणि आपण त्यांच्याकडून खऱ्या ज्ञानाची अपेक्षा करू शकत नाही. त्यांचे लक्ष, आता हे जे बहाणा करणारे हे जे राजकारणी लोक आहेत, आधुनिक राजकारणी लोक, यांचं लक्ष केवळ त्यांच्या मानधनावर असतं. हे जर काही शिकवण देत आहेत तर असं वैदिक शास्त्रामध्ये दिलं आहे की जे ज्ञान दिलं जातं त्यासाठी पैसा कधीही घेऊ नये. पण हे जे लोक आहेत ते काय आहेत, अधीर लोक आहेत, ते त्यांचं लक्ष कुठे आहे, केवळ मानधनावर आहे, किती मला पैसा मिळणार आहे, अशा रीतीने स्वार्थी वृत्तीने तो मनुष्य आपल्याला अर्धवट काय ज्ञान आहे तो इतरांना देतो. लक्ष कुठे आहे, पैशावर आहे. प्रभुपाद पुढे म्हणतात, तेव्हा असे जे लोक आहेत ते इतरांना आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कसे काय नेऊ शकतील? आळात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यांनाच काही ज्ञान नाहीये आत्मसाक्षात्काराचं, आध्यात्मिक ज्ञान नाहीये, ते कधी गुरूंना शरण गेले नाहीयेत, अधिकृत गुरुना त्यांनी वैदिक शास्त्राचं कधी स्वतः पठण केलं नाही, कधी अधिकृत परंपरेतनं त्यांनी काही ऐकलं नाही, तर ते इतरांना काय ते मार्गदर्शन करणार आहेत? म्हणून खरी विद्या प्राप्त करण्यासाठी आपण धीर पुरुषाकडून नम्र भावनेने श्रवण केले पाहिजे. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, ही जी खरी आध्यात्मिक विद्या आहे, जी विद्या जाणून घेऊन त्याचा अभ्यास करून अतिशय व्यवस्थित या ज्ञानाच्या जे मुद्दे दिलेत प्रभुपादांनी त्यानुसार वागू आपण, ते वागण्यासाठी, ही जी विद्या प्राप्त करण्यासाठी कोणाचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आपण? धीर पुरुष कोण आहेत? अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतील आचार्य, जे पूर्णपणे निस्वार्थी आहेत, भगवंतांचे भक्त आहेत. त्यांच्याकडून आपण नम्र भावनेने हे सगळं ज्ञान श्रवण केलं पाहिजे, प्राप्त केलं पाहिजे. नुसतं श्रवण करून बसायचं का? नाही, तर त्यानुसार अतिशय सुरेखरित्या जीवन जगलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, भगवंतांची सेवा करत राहिलं पाहिजे. तर अशा रीतीने जेव्हा मनुष्य हे खरं जी विद्या, आध्यात्मिक ज्ञान घेतो, तेव्हा त्याचं जीवन सफल होतं. तर अशा रीतीने आपला 10वा मंत्र पूर्ण झालेला आहे. तर ह्यात आपण जाणलेलं आहे की जी विद्या आहे, जे आध्यात्मिक ज्ञान आहे, ते प्राप्त करून त्या मार्गदर्शनानुसार आपण मनुष्य जन्माचं सफलता प्राप्त करू शकतो. भगवंतांची भक्ती करून, ती भक्ती पूर्ण करून भगवंतांच्या धामात, भगवंतांच्या सेवेला जाऊ शकतो. आणि अविद्या आहे, तिचा परिणाम काय आहे? अविद्या म्हणजे भौतिक शिक्षण. त्या भौतिक शिक्षणाने आपल्यामध्ये भोगी वृत्ती वाढते, आपण इंद्रिय तृप्तीमध्येच अडकले जातो आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या इच्छा आणि त्यासाठी केली जाणारी कर्म, यामुळे पुन्हा पुन्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रातच आपण अडकून पडतो. तशा रीतीने हा 10वा मंत्र आपल्याला उपदेश देत आहे. आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.